पुणे अत्याचार प्रकरणासंबंधीच्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्यानं वाद। घटना शांततेत घडली, पीडित तरुणी ओरडली का नाही, योगेश कदम यांचा सवाल। गृहराज्यमंत्री आरोपीला क्लीन चिट देत आहेत का? स्वारगेट प्रकरणामधील आरोपीसोबत महायुतीचं नातं काय? योगेश कदम यांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार आक्रमक। पुणे अत्याचार प्रकरणी शिरूरमधील गुनाट गावामध्ये 100 पेक्षा अधिक पोलिसांचा फौजफाटा, गुन्हे शाखेकडून आरोपीचा शोध सुरू। पुणे प्रकरणातील आरोपी उसाच्या शेतात लपल्याचा संशय, ड्रोनसह डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून तपास सुरू। आरोपीला काल गावच्या आसपास काहींनी पाहिल्याची माहिती। लाडक्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकार प्रयत्नशील। पुणे अत्याचार प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन। पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे फरार घोषित, गाडेची माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून 1 लाखाचं बक्षीस। डीसीपी स्मार्तना पाटील यांची माहिती।